खेळाडूची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून आणि कित्येक अर्धशतकीय खेळी देखील स्वप्नील बिराडे या खेळाडूच्या नावावर आहेत. ओहो, यावेळी इनसाइड आउटचा अप्रतिम फटका डीप मध्ये फिल्डर आणि एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आलाय. दुसऱ्या धाबेसाठी निघालाय जरूर, परंतु एकच धाव आणि या अनुषंगाने दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये महत्वाची विकेट. पहिला धक्का. विघ्नेश बॅक टू द डगआउट. खऱ्या अर्थाने नक्कीच महत्वाची विकेट होती आणि पहिली विकेट इथे गमवताना आपण बॅटिंग करत असताना कोहलीवाडा निवालपाडा या संघाला पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच प्लेइंग लिस्टवर आपण खऱ्या अर्थाने नक्कीच नजर टाकली तर नक्कीच योगेश खाटेगरे, संतोष खाटेगरे, सदाशिव खाटेगरे, स्वप्नील खाटेगरे, कुमार खाटेगरे, विशाल भोईर, निखिल भोईर, वीरेंद्र खाटेगरे, ऋतिक वाघ, अनिकेत गायकर, देविदास भुंडरे, दिनेश पवार आणि गणेश शर्मा नक्कीच असे आपण इन ॲक्शनमध्ये या खेळाडूंना पाहू शकतो. आणि त्याच अनुषंगाने नक्कीच स्वर्गीय बबलू दादा 11 शिवशंभो स्पोर्ट्स कोहलीवाडा नेवालपाडा या संघाच्या नक्कीच आपण प्लेइंग लिस्टवर इथं नजर टाकली तर नक्कीच सनी शिंगले, रोहन झुंजारराव, निखिल शिंगले, तुषार शिंगले, राज भोईर, राज निरगुटा, प्रज्योत भोईर, विघ्नेश बांगर, रोशन गायकर, प्रतीक पवार, राहुल भोईर आणि प्रवीण भोईर असे 12 खेळाडू इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहतोय. खूप चांगली मॅच रंगेल, खूप चांगला सामना रंगेल. बिग बॅटल आपल्या भेटीला आला. आजचा दिवस क्रमांक 5 मध्ये पहिला सामना. सध्याच्या घडीला आपण नक्कीच भगवा चषक मध्ये पाहिलं तर नक्कीच चांगली मैदान सजावट देखील पाहतोय, कारण की जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा स्टँड देखील पाहतोय. विराट कोहली, रोहित शर्मा स्टँड पाहतोय. त्याच अनुषंगाने सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड स्टँड पाहतोय. युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग स्टँड पाहतोय आणि यावेळी आयुष मात्रेचा देखील एक स्टँड पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप वरनं फिल्डर आलाय, तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच स्वप्नील बिराडे अप्रतिम गोलंदाजी करताना मॅच मध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही आहे षटक क्रमांक 1 मध्ये, कारण की महत्वाच्या विकेट देखील आहे. सनी शिंगले सारखा बॅटर आहे त्याच्या समोर, त्याच्या विरुद्ध इथे गोलंदाजी चांगली करावी लागेल. त्याच अनुषंगाने ते चांगली गोलंदाजी जो मात्र मनामध्ये माइंड सेट केलाय, कारण की प्रत्येक गोलंदाज जेव्हा षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत असतो तेव्हा नक्कीच एक गोलंदाजावर सिंहाचा वाटा असतो आणि तेच नक्कीच चोखरित्या भूमिका निभावताना आपण गोलंदाज स्वप्नील बिराडेला पाहतोय. आणखीन एक बिग विकेट डाऊन येते. महत्वाचा गडी तंबूच्या आसऱ्याला जाताना बॅटिंग करत असताना कोहलीवाडा नेवालपाडा या संघाचा आपण पाहतोय. धक्का क्रमांक 2. राज निरगुडा असेल, माफ करा. न्यू बॅटर एंटर झालाय मैदानामध्ये. सध्या आपण नक्कीच पाहिले तर नक्कीच चोखरित्या भूमिका जिमत निभवताना आपण स्वप्नील बिराडे या खेळाडूला देखील पाहतोय. आपण उल्लेख करत होतो षटक क्रमांक 1 मध्ये P1चं षटक होतं. P1च्या षटकामध्ये एक नक्कीच दबाव जो मात्र प्रेशर होतं, परंतु चांगल्या पद्धतीने ते माइंड सेट केलं आणि खूप अप्रतिम गोलंदाजी करताना स्वप्नील बिराडे या गोलंदाजाला आपण पाहतोय. वॉट बॉलिंग, चांगली बॉलिंग म्हणायला हरकत नाहीये. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच थोडीशी ते संत गतीने आणि संकट येताना म्हणजे बॅटिंग करत असताना आपण स्वर्गीय बबलू दादा 11 शिवशंभो स्पोर्ट्स कोहलीवाडा नेवालपाडा या संघाला पाहतोय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह फटका केला, अंधारेच फटका, डीप मध्ये फिल्डर आला, बेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला हुलकावणी देऊन बॉल होतोय फरार. सीमा रेषे पार. हा येतोय वाईड डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. पुढे सरकताना बॅटिंग करत असताना आपण स्वर्गीय बबलू दादा 11 शिवशंभो स्पोर्ट्स कोहलीवाडा नेवालपाडा संघाची आपण धावफलक पाहतोय 6 या आकड्यावर. इथे नक्कीच शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळतंय, जजमेंट चांगलं पाहायला मिळतंय. तोपर्यंत आलेले एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. चांगली येते गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग मार्कवर स्वप्नील बिराडे याला मात्र इन्व्हाइट केलं होतं, 5 रन दिलं होतं,
आणि सातत्याने नक्कीच हा खेळाडू अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी करत होता. आपण उल्लेख देखील केलं होतं कित्येक अर्धशतकीय खेळी देखील या खेळाडूच्या नावावर आहेत. आता षटक क्रमांक 2 ऋतिक वाघ बॉलिंग मार्कवर. सध्या आपण मॅच मध्ये पाळताना की थोडंसं इथे नतमस्तक होताना म्हणजेच नेवालपाडा कोळीवाडा या संघाला पाहतोय. जय भवानी स्पोर्ट्स खाटेकरी या संघासमोर, कारण की पहिला षटक होता. पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच हवं तसं इथे समाचार घेऊ शकले नाही बॅटर. हो बाकली टाकायला उडवायचा प्रयत्न जरूर केला. डीप वरनं फिल्डर येतो अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत लोंगवांच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आला कुमार आणि त्याच्याकडनं चांगलं इथे बॉलला गॅदर केले. तोपर्यंत एक सिंगल एकापेक्षा अधिक मिळणार नाही. संत आणि हलवार पद्धतीने धावफलक पुढे सरकताना बॅटिंग करत असताना कोळीवाडा नेवलपाडा या संघाची करत असताना आपण या टीमला पाहतोय थोडीशी आक्रमकता स्वीकार करण्यासाठी सनी शिंगले या बॅटरला आता आपले हात खोलणं तितकंच महत्वाचं राहील. हो बॅटची कडा टॉपेज घेतलं होतं परंतु शॉट थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु नकार दिलाय. स्वतःच्या मनगटावर भरपूर विश्वास या खेळाडूकडे सातत्याने पाहतो. सनी शिंगले या खेळाडूकडनं सातत्याने चांगली खेळी म्हणजे त्याच्या बॅटमध्ये आपण पाहत असतो. परंतु आज आपल्या गावासाठी पुन्हा एकदा स्वप्न घेऊन उतरलेत भगवा चषक 2026 मध्ये आणि नक्की ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे चांगली कामगिरी सनी शिंगले या खेळाडूला करावी लागेल. बॅकफुटवर कट केला गली आणि पॉइंटच्या मधून गॅप एक्झिक्यूट केला होता परंतु क्षेत्ररक्षक आहे इनफिल्ड मध्ये हे मात्र सांगून देताना त्याच अनुषंगाने ते बॉल अडवला जातो. एक सिंगल घेतली जाईल. हलवार पद्धतीने धावपळक पुढे सरकते. सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना शिवशंभो 11 नेवालपाडा कोळीवाडा या संघाची धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. 2 महत्वाच्या विकेट होत्या. त्या विकेट गमवताना देखील पाहिल्या. तंबूच्या आश्रयाला जिमात जाताना आपण बॅटरला पाहिलं विघ्नेश होता. त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर नक्कीच तुषार देखील आता तंबूच्या आश्रयाला असेल. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न लाऊड अपील केली जाते पंचांकडे. पंचाने देखील दाद स्वीकार केले. विकेटचा पतन आणखीन एक मोठा धक्का बसतोय. 1 मोर बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3. राज बॅक टू द डगआउट. वरती धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यात 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले कोळीवाडा नेवालपाडा या संघाची. सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्कवर ऋतिक वाघ याला इन्व्हाइट केले आणि खूप चांगली गोलंदाजी अप्रतिम नियंत्रण अप्रतिम टप्पा जो मात्र शोधलाय आणि त्या टप्प्यावर ते गोलंदाजी करताना आपण ऋतिक वाघला पाहतोय. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. ऑन साइडला शॉर्ट बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक खराब होतोय. जजमेंट खराब. शेवटच्या मोमेंटला नक्की बॉल मुसंडी मारून होतोय फरार. बॉल जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4 चौकार. चौकाराच्या मदतीने टीमच्या टोटल मध्ये धावफलक पुढे सरकते. बॅटिंग करत असताना आपण नेवालपाडा संघाची धावसंख्या पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं मिस्टेक. त्याला हुलकावणी देऊन त्याच्या मस्तकावरून फ्लाय होऊन बॉल होतोय फरार. सीमारेषे पार. आणखीन एक आलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 पण पाहिलं तर नक्कीच आता धावफलक थोडी वेगाने पुढे सरकताना बॅटिंग करत असताना म्हणजेच नेवालपाडा संघाची 17 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात चांगली ते बॅटिंग म्हणायला हरकत नाही.
आपण चर्चा देखील केली होती सनी शिंगले त्याचबरोबरीने निखिलची. आता मात्र निखिलने आपले हात फोडलेत. आता 2 बॉलवर 2 चौकार वसूल केलेत. 2 खेळाडू डावखुरे आताचे आहेत आणि ही एक जमेची बाजू असू शकते म्हणजेच बॅटिंग करत असताना नेवाळपाडा संघासाठी. कारण की या क्रिकेटमध्ये सातत्याने डावखुरे आताचे फलंदाज घातक मानले जातात आणि तीच इथे परिस्थिती आता सध्याच्या घडीला. कारण की निखिलने डगआउट कक्षामध्येच माइंड सेट केलं होतं. प्रत्येक बॉलवर अटॅक चढवायचा प्रयत्न देखील केला होता आणि 2 बॉलवर 2 चौकार ठोकले. पुन्हा एकदा वापसी आपल्या संघासाठी ते करून देताना आपण निखिलला देखील पाहतोय. आता षटक क्रमांक 3 मध्ये नक्कीच ही भागीदारी तोडण्यासाठी पुन्हा एकदा पाचारण दिलं जाते. ज्यांनी खेळाच्या पूर्वार्धामध्ये षटक क्रमांक 1 मध्ये अफलातून कामगिरी केली होती. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. स्वप्नील बिराडे बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये देखील आलाय. चला वेल वाचवणं महत्वाचं राहील. ऑन स्ट्राईक सनी शिंगले. सनी शिंगलेसाठी पहिला बॉल बॅकफुटवर कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्याच्याकडनं मिस्टेक झाली. क्षेत्ररक्षक टिपोरनं धावत आला, वेगाने आले. दुसरीसाठी तोपर्यंत निघाला सनी शिंगले आणि नो डाऊट चित्याच्या चपलाईने त्या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट करताना आपण सनी शिंगले आणि निखिलला पाहतोय. चांगली ते गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावसंख्येने धावफलक पुढे सरकते, फ्लाय होते. बॅटिंग करत असताना आपण स्वर्गीय बबलू दादा 11 शिवशंभो स्पोर्ट्स नेवाळपाडा कोलिवाडा संघाची धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावर. ऑन साइडला होक केलाय, शॉर्ट बॉल, परंतु क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, त्याच्याकडनं मिस्टेक झाली आहे आणि या back to the dugout. टीमच्या टोटल मध्ये धावसंख्या क्षमता जाऊन पोहोचले म्हणजेच 21 या आकड्यावर. सातत्याने आपण नक्कीच क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये कॉलिंगला महत्त्व देणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि तेच कॉलिंग आता सध्याच्या घडीला खराब होताना आपण या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहिलं. एक महत्त्वपूर्ण विकेट होती सनी शिंगलेची आणि सनी शिंगलेला मात्र मैदान सोडावं लागतंय. सध्या नक्की थोडंसं ते संकट आणि संकट ओढावताना म्हणजेच बॅटिंग करत असताना कोलिवाडा नेवाळपाडा संघावर पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं विकेट किपरचं जजमेंट खराब येते, परंतु शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. त्याच दृश्यांकडे मात्र हा डॉट बॉल आलाय. चांगली येते सुरुवात स्वप्नील बिराडे षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्कवर आला आणि चांगली बॉलिंग इथे करताना पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगमध्ये बॉल ट्रॅव्हल होते, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि याचा दृश्यांकडे बाईच्या रूपाने एक सिंगल इथे ॲड होईल. धावफलकावरती धावसंख्या हलवार पद्धतीने संत गतीने पुढे सरकताना बॅटिंग करत असताना स्वर्गीय बबलू दादा 11 शिवशंभो स्पोर्ट्स कोलिवाडा नेवाळपाडा या संघाची आपण पाहिलं तर नक्की धावसंख्या ची मात्र असेल. स्वप्नील बिराडे बॉलिंग मार्कवर. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच सातत्याने सांगलं जातं कॅचेस विन द मॅचेस आणि त्या चुका आतापर्यंत जर नक्कीच फिल्डिंग करणार टीमकडनं पाहिलं तर आतापर्यंत 2 कॅचेस ड्रॉप जात होताना आपण पाहतो. म्हणजे कुठेतरी खडतर प्रवास करताना देखील आपण जय भवानी नक्कीच खाटेकर या संघाला पाहतो या मॅचमध्ये. पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 23 या आकड्यावर.
4 विकेटच्या मोबदल्यात महत्त्वपूर्ण 4 विकेट होत्या. षटक क्रमांक 1 मध्ये स्वप्नील बिराडेने अफलातून गोलंदाजी केली. 1 विकेट देखील प्राप्त केली. महत्त्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झालं विघ्नेश. आणि विघ्नेशला लवकर मैदान सोडावं लागलं. त्यानंतर निरगुडा या खेळाडूने आपल्या संघाची साथ सोडली आणि त्यानंतर नक्कीच सनी शिंगले या खेळाडूने आपल्या संघाची साथ सोडली. या अनुषंगाने ते पाहिले तर नक्कीच थोडंसं स्ट्रगल करताना आपण ते मात्र बॅटिंग करत असताना म्हणजेच कोलीवाडा नेवालपाडा या संघाला पाहतो या मॅच मध्ये. कारण की आतापर्यंत 18 बॉलचा खेळ समाप्त झाला. 18 बॉलमध्ये 23 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिले जय भवानी स्पोर्ट्स काटेकर या संघाची बॅटिंग लाईनअप पाहिली तर नक्कीच भरपूर चांगले बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील पाहायला मिळते. स्वप्नील खाटेगरे असेल, कुमार खाटेगरे असेल, विशाल भोईर असेल, योगेश खाटेगरे असेल, सदाशिव खाटेगरे, ऋतिक वाघ देखील असेल, असे भरपूर जेव्हा ते बॅटिंग लाईनअप चांगल्या पद्धतीने आपण जय भवानी स्पोर्ट्स काटेगरी या संघाकडे सातत्याने पाहत असतो. परंतु आज कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल आणि कोणता संघ इथे पराभूत होईल, या स्पर्धेच्या बाहेर जाईल, येणारी वेळ इथे सांगून जाईल. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपण सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच जय भवानी स्पोर्ट्स काटेगरी या संघाला पाहतोय. कारण की चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. स्वप्नील बिराडे, ऋतिक वाघ आणि आता षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाज 23 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. योगेश कट करण्याचा प्रयत्न, परंतु पाटन बॉलचं कनेक्शन नाही. लेंथ बॉल, कटर बॉलचा सातत्याने वापर करण्याचा प्रयत्न जो मात्र योगेश काटेगरे याच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहत असतो. आणि आज पुन्हा एकदा भगवा चषकामध्ये थोडंसं वेगळं स्वप्न घेऊन दाखल झालं आणि वेगळी संकल्पना आणि एक स्ट्रॅटर्जी एक वेगळी करताना आपण या टीमला पाहतो. म्हणजे खाटेगरे या संघाला बॅकफुटवर इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित. तोपर्यंत एक सिंगल इथे घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. याचा अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच धावफलक एक धाब्याने पुढे सरकते. बॅटिंग करत असताना धावसंख्या जी मात्र जय भवानी स्पोर्ट्स काटेगरी या संघाची, नेवालपाडा या संघाची 24 या आकड्यावर, माफ करा. पुढील बॉल लोअर फुल टॉस अगदी खोलात होता, परंतु ऑन साइडला ऑन ड्राईव्ह फटका, ऑन द राईट फटका केला डीप मध्ये. अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सध्याच्या घडीला आपण पाहिले तर नक्कीच थेंब थेंब तळे साचे अशी संकल्पना बॅटिंग करत असताना मात्र कोलीवाडा नेवालपाडा या संघाची आपण पाहतोय. कारण की मोठे फटके येत नाहीये तोपर्यंत सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न देखील सध्याच्या घडीला दोन टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओहो, ऑन साइडला इथे शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅट बॉलचं कनेक्शन नाही आहे. इथे खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच प्रश्न आणि मनामध्ये कक्ष देखील असेल आणि त्याच कक्षाचं ते निराकरण केलं जाईल. टेक्निकल टीम देखील आमच्यासोबत जॉईंट असे बॅटिंग रिव्ह्यू असे म्हणजे चॅलेंज केले जाते पंचांच्या डिसिजनला. या ठिकाणी टेंक्रिक वाहिनी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच धर्मेंद्र वर्मा सर असतील. या ठिकाणी चेक केलं जात आहे. भगवा चषक 2026 खूप चांगलं दमदार आयोजन, दमदार नियोजन देखील या स्पर्धेचं पाहतोय. आणि आज दिवस क्रमांक 5 आणि 5 दिवसामध्ये कोणता संघ बक्षीस पात्र मध्ये दाखल होईल, येणारी वेळ इथे सांगून जाईल, यात काही शंका नाही आहे. फेर बॉल असेल, चला फेर डिलिव्हरी सध्याच्या घडीला पाहतोय. नक्कीच मनामध्ये थोडं काक्ष होतं आणि त्याचं निराकरण करताना आपण टेक्निकल टीम आमची टेंक्रिक वाहिनी आणि धर्मेंद्र वर्मा सर यांच्या माध्यमातून योग्य तो डिसिजन देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. धावफलकावरती धावसंख्या 25 या आकड्या बसाला. हायवे एंडकडनं योगेशचा हा बॉल ऑन द राईट फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग ग्लास करायचा होता, डीप मध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, डायरेक्टली हिट. ओहो, महत्वाची विकेट, घडलंय काय आता मात्र. नक्कीच महत्वाची विकेट, रोहन झुंजाररावची विकेट महत्वपूर्ण होती आणि नक्कीच बॅटरला इथे समजलं नाहीये आणि त्याच अनुषंगाने इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आणखीन एक मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना
कोलीवाडा निवलपड्या संघाला रोहन झुंजारराव बॅक टू द डगआउट. काय घडलं मैदानामध्ये हे मात्र मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. रोहन झुंजारावच्या मनामध्ये स्वतःवर नाराज असेल. अशा प्रकारचे विकेट आपण जर नक्कीच सॅक्रिफाईस करत असू तर नक्कीच आपण कुठेतरी खडतर प्रवासाच्या वाटेवर जो मात्र क्रिकेटमध्ये असू शकता यात काही शंका नाही आहे. आणि ती परिस्थिती ती सिच्युएशन सध्याच्या घडीला आपण बॅटिंग करत असताना कोलीवाडा निवालपाड्या संघाची देखील पाहतोय. रोहन झुंजाराव याला देखील आता मैदान सोडावं लागलं. त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर षटक क्रमांक 4 मध्ये योगेश खाटेकरी याने देखील खूप चांगली अप्रतिम गोलंदाजी केली. चांगला टप्पा चांगला नियंत्रण जो मात्र शोधला होता त्या टप्प्यावर सातत्याने ते गोलंदाजी करत होता. परंतु आता या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने विचार केला अजूनही 6 बॉल शिल्लक असतील. हवी तशी कामगिरी बॅटरच्या माध्यमातून पाहायला देखील मिळत नाही आहे कोलीवाडा निवालपाड्या संघाकडनं. परंतु थोडंसं ते अजूनही 6 बॉलमध्ये स्ट्रगल करणं तितकंच महत्त्वाचं राहील. कारण की सातत्याने जे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच खाटेकरी या संघाकडे चांगली बॅटिंग आपण पाहत असतो आणि त्या अनुषंगाने एक मोठा टार्गेट इथे सेट करावा लागेल. तशा प्रकारची एक पार्टनरशिप आता या 6 बॉलमध्ये देखील करणं महत्त्वाचं राहील या मॅचमध्ये बॅटर्सला. हो समोर उडवला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अला डाऊन द बॉल त्याच्याकडनं आणखीन एक कॅच ड्रॉप होते. सातत्याने या चुका सातत्याने पाहायला मिळत आहेत म्हणजेच जय भवानी स्पोर्ट्स कॅटेगरी या संघाकडनं. आणि आणखीन एक कॅच ड्रॉप होते. आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहताना नक्कीच तिसरा कॅच ड्रॉप होताना कॅटेगरी या संघाच्या खेळाडूकडनं फिल्डर्सकडनं या मॅचमध्ये पाहतोय. एक सिंगल घेतली जाईल. तफलकावरती धावसंख्या 27 या आकड्यावर. और द विकेट हो समोर लॉफ्ट केलं बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र कोणतीही चूक नाही आहे. अगदी घरपोच सेवा विकेटचं पतन टिपला जाईल आणि संपला जाईल खेळ. रोहित बॅक टू द डगआउट. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जो मात्र राहिला होता. परंतु हवं तसं कनेक्शन हवं तसं मिडलिंग टायमिंग मिळालं नाही आहे. आणि त्याच अनुषंगाने वायडिश लोंगांमध्ये जो मात्र झेल टिपला जातोय आणि त्याच अनुषंगाने ते विकेट देखील सॅक्रिफाईस करावी लागली रोहित या बॅटरला. ऑफस्टम्पला सोडून जाणारा बॉल असेल खराब चेंडू असेल तपासणी केली जाईल आणि नक्कीच पंचांचा देखील क्विकली नो सिग्नल आलाय. एक थोडीशी ते नशिबाची साथ मिळेल बॅटिंग करत असताना टीम म्हणजेच निवालपाडा कोलीवाडा संघाला यात काही शंका नाही आहे. कारण की एखादा नो बॉल आला तर काही फ्री हिट बॉल असतो आणि एखाद्या बॅटरसाठी सुवर्ण संधी देखील असते. आणि ती संधी आता मिळताना आपण बॅटिंग करत असताना आपण विशाल बॉलिंग मार्कवर बॅटरसाठी आपण एक सुवर्ण संधी आपण चर्चा करत होतो. नक्कीच संधीचं सोनं करावं लागेल. कारण की आपल्याकडे आधीच थोडासा विचार केला तर नक्कीच स्कोर कमी आहे. त्यामुळे अशी संधी सोडणं हे थोडंसं ते कुठेतरी खडतर. यावेळेस व्हाईट बॉल डाऊन द लेग स्टिक यस्टा सोडून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आज अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. पुढील बॉल हो पुन्हा एकदा स्विंग अँड मिक्स फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटाने बॉलचं कनेक्शन आहे. याच अनुषंगाने पुन्हा एकदा व्हाईट बॉल पुन्हा एकदा थोडंसं ते की फ्री हिट कंटिन्यू असेल. थोडंसं सातत्याने खराब चेंडू टाकले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. या अनुषंगाने नक्की पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केले जाते.
ओके. चला मग वेळ वाचवणं महत्वाचं राहील. विशाल. हो पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटके खेळले जातात परंतु लाऊड अपील केली जाते. पंचांकडे प्रश्न विचारला जातोय आणि विकेटचं पतन. महत्वपूर्ण विकेट येते. महत्वपूर्ण विकेट सातत्याने गमवताना बॅटिंग करत असताना आपण नेबालपाडा कोलीवाडा संघाला पाहतो या मॅच मध्ये. आतापर्यंत सिच्युएशन जर पाहिली तर काही थोडी खराब बॅटिंग करत असताना म्हणजे नेबालपाडा कोलीवाडा संघाची पाहतोय. कारण की खेळाच्या पूर्वार्धामध्ये विघ्नेश, सनी शिंगले, तुषार, त्याचबरोबरीने निखिल, रोहन आणि रोहित या सर्वांनी आपल्या संघाची साथ सोडली. आणि त्यानंतर नक्कीच थोडंसं इथे बॅकफुटवर येताना आपण जिमत निवालपाडा कोलीवाडा संघाला पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या फक्त आणि फक्त जिमत जाऊन पोहोचले 31-31 या आकड्यावर बॅटिंग करत असताना नेवालपाडा कोलीवाडा संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला नक्कीच थोडंसं संकट आणि संकट ओढवताना या मॅच मध्ये आपण क्षमता नक्कीच नेवालपाडा कोलीवाडा संघाला पाहतोय. परंतु लक फॅक्टर ऑन होतोय. नशिबाची साथ मिळते. क्षेत्ररक्षक बीड आणि त्याच अनुषंगाने बॉल थांबणार नाही. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय नशिबाचा पंजा. नशिबाचा पंजा आलाय. नशिबाच्या पंजाने धावपळ पुढे वेगाने सरकते. फ्लाय होताना बॅटिंग करत असताना आपण नेवालपाडा कोलीवाडा संघाची धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये आता थोडीशी ते पुढे सरकताना चांगल्या पद्धतीने मध्ये जाऊन पोहोचले 36 या आकड्यावर. पुढील बॉल एक्स्ट्राच्या धाबा सातत्याने ते मात्र नक्कीच गोलंदाजाच्या माध्यमातून टाकले जातात. व्हाईट बॉल टाकले जातात आणि त्याचा अनुषंगाने थोडंसं ते षटक क्रमांक 5 मध्ये थोडं बॅकफुटवर आणि स्ट्रगल करताना गोलंदाज विशालला पाहतोय. यावेळेस फटका बसला होता परंतु वॅकनेट एरियामध्ये बॉल जाऊन पडलाय. त्यानंतर आलेल्या 2 धावा 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते. फ्लाय होते 38 या आकड्यावर. चांगली ते रणनीती आखली होती. स्ट्रॅटेजी आखली होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. स्वप्नील बिराडेचं कौतुक करावं तितकं थोडं कारण की षटक क्रमांक 1 मध्ये चांगला पाया आपल्या संघासाठी रचला गेला. आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी सातत्याने मात्र गोलंदाजाकडनं पाहायला मिळाली. म्हणजे जय भवानी स्पोर्ट्स कॅटेगरी या संघाकडनं दुसरी धावेसाठी निघाला. दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये खऱ्या अर्थाने नक्कीच विकेट पाहता 5 ओव्हरचा देखील खेळ समाप्त झाला. 5 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 37 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता. माफक असं आव्हान 39 धावांची आवश्यकता असेल. माफ करा. चला आपली फिल्डिंग सेट करा. धावसंख्या 38 या आकड्यावर जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता असेल. कोण कोण आहे रे टॉसला पूर्ण मॅच करू ना सर. हा 2 मिनिटं खाटे करते येते मला इकडे बसतो. इथं बसतो नाही जरा मला रॉय संग गप्पा मारायचं. तुझ्या संग पण
प्रावी 11 इंदे, प्रथमतः तुमचं अभिनंदन. टॉस काय निर्णय घ्याल? बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय धाडसी निर्णय वाटत नाही या मैदानावर. आम्ही मागच्या सत्रामध्ये पहिल्यांदा बॅटिंग केली होती, त्यामध्ये आमचे बॅट्समन चालले होते आणि आम्हाला तेवढं कॉन्फिडन्स आहे की आमची बॅटिंग चांगली चालेल म्हणून. ओके, ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. दुसऱ्या बाजूला एनके आहेत. एनके जिंकल्यानंतर काय निर्णय होता तुझा? निर्णय घेतला असता मी. म्हणजे टॉस काय एवढा इम्पॉर्टंट राहिला नाही. दोन्ही संघांना जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. टॉस जिंकला प्रावी 11 इंदेने आणि प्रथम निर्णय घेतला त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा, बॅटिंग करण्याचा. सॉरी, धन्यवाद. बॉल चॉईस करा स्वप्नील. बाहेर बाहेर ग्राउंडच्या बाहेर, आणि एक ठेवायचं, एक घेऊन जायचं. ही तुम्हाला विनंती आहे. आमच्याबरोबर आता स्कोरर जोडले जातील. कैलास शेठ, लक्ष 40 धाव्यांचं, आणि आज प्रतीकची गोलंदाजी फार महत्वाची राहील. पर्व 31 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि खास करून आंबेळे गावाचा स्वाभिमान, अभिमान वाढवणारी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहतायत. भगवा चषक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. स्वप्नील बिराडे आणि त्यांच्या जोडीला ऋतिक वाघ. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रतीक पवारला. गोलंदाजी भरपूर चांगले राहिले. प्रथमतःच आपण कॅप्टन योगेश खाटेकरला गोलंदाजी करताना पाहिला आणि त्याने प्रभावित केलेला. पहिलाच बॉल बिग हिट केलाय, चेंडू उंच हवेत, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल जय भवानी खाटेकर या टीमचं. टीमची स्ट्रेंथ देखील भरपूर चांगली आहे. देवासारखा फलंदाज टीममध्ये कुमार आहे, सदाशिव आहे, स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, ऋतिक वाघ आहेत. त्यामुळे या संघाची ताकद वाढलेली आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी भरपूर चांगली झाली आहे. प्रत्येकची 2 षटकं निर्णायक राहतील या मॅचमध्ये. तो गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. दापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 2. बिगिट केलाय, चेंडू हवेत, विकेट आली. आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो तेच घडत्या मैदानामध्ये. प्रतीकला मिळते सफलता. फलंदाज स्वप्नील बाद. सदाशिव दाखल होताना पाहायला मिळतील. सदाशिवचा खेळ फार महत्त्वाचा राहील, कारण मैदानावर ज्या प्रकारे धावा बनवायच्या त्या क्रिकेटसाठी सदाशिव जाणला जातो. स्वप्नील स्वस्तामध्ये बाद झालेत. प्रत्येकची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. विकेट फार इम्पॉर्टंट होती आणि ती मिळून दिलेली आहे. 31व पर्व, शेवटचा दिवस आहे आज. खास करून डे क्रीडा स्पर्धेचा उद्यापासून नाईटला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 10 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण सकाळच्या सत्रामध्ये अनेक आयोजक मेंबर आहेत त्यांची मुलाखत पाहिली आणि त्यांनी सांगितलं की ही क्रीडा स्पर्धा भरवत असताना आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात, परंतु संघांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आम्हाला मिळतो, म्हणून हे सुयश आम्हाला मिळताना सातत्यानंच पाहायला मिळतं. बड्डे बॉय मैदानाच्या आत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला बड्डे बॉय सदाशिव खाटेकर, त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय आपल्याला. प्रतीक टू सदाशिव. चांगला चेंडू, तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक आले, 2 रनआउटची संधी होती. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा तोटा सध्याच्या घडीला भोगावा लागतोय टीमला. एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 3 या धावसंख्येवर. 1 बाद 3, 40 धावांचं लक्ष्य. प्रतीकची गोलंदाजी अफलातून,
सध्याच्या घडीला पाहतोय स्ट्रायकर इनवर बॅटर ऋतिक वाघ. वाघाने आता डरकाळी फोडावी लागेल या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला प्रतीक पवारचा वार सध्याच्या घडीला चालू आहे. ज्या प्रकारची तो गोलंदाजी करतोय प्रतीक पवार. प्रतीकचा बॉल सुंदररित्या राहिला. अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारची गोलंदाजी तो करतोय. लाईन लेन त्याची अतिशय सुंदर आहे. अचूकतेवर तो त्याच्या ठाम आहे. जरी फलंदाजी करत असताना धावा फलंदाजाने कमी बनवल्यात, परंतु आपल्या गोलंदाजीवर सामने जिंकवण्याची ताकद म्हणजे प्रतीक. आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक वाघ ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. फुलटॉस अडव्या बॅटनं चांगला फटका सजवला. काव कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतात. एक सिंगल तोपर्यंत पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 4 या धावसंख्येवर. मैदानाच्या आतमध्ये खास करून टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. जय भवानी खाटेकर त्यांच्या माध्यमातून देखील लवकरच एक मोठी क्रीडा स्पर्धा येते, त्याचा देखील उल्लेख आपण थोड्या वेळामध्ये करू. सदाशिव ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. धावफलकावर धावसंख्या 4. शेवटचा बॉल P1चं षटक मैदानाच्या आतमध्ये. डेड बॉल पंचांनी घोषित केलं. पण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो, स्वर्गीय विराज स्मृती चषक खाटेकर जय भवानी स्पोर्ट क्लब खाटेकरचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. 25 फेब्रुवारी ते 1 मार्च ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल. त्याची पारितोषिक मॅन ऑफ द सिरीजसाठी काय पारितोषिक त्याची देखील चर्चा होईल. इथे टाकलेला बॉल बिगिट करायचा आहे. चांगला चेंडू राहिला. त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक 25,000. तृतीय, चतुर्थ आणि 5वा क्रमांक त्याचं पारितोषिक असेल 13,000. प्रवेश फीस 7,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक अशी बाईक आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर यासाठी देखील आणि बेस्ट बॉलरसाठी गिफ्ट सेट आपल्याला पाहायला मिळतील. 40 संघ त्या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्ही खास करून त्या स्पर्धेमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल, सदाशिव खाटेकर आहे, योगेश खाटेकर आहे आणि त्यांची जय भवानी खाटेकरची संपूर्ण टीम आहे, त्यांना संपर्क साधून तुम्ही तो प्रवेश निश्चित करू शकता. प्रावी 11 इंदे आपला फॉर्म भरून द्यायचा. प्रावी 11 इंदे आणि जय भारत शिरगाव दोन्ही टीमचे कॅप्टन राज आलेत आता षटक क्रमांक 2 मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना पाहायला मिळतील. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बाटचे जो तिथे क्षेत्ररक्षक येतील. रनआउटची संधी आहे. खास करून उद्या ज्यांचा वाढदिवस आहे रवींद्रभाई गडगे यांना वाढदिवसाच्या आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि उद्याच्या दिवसामध्ये सर्वच ऑफिशियल आणि खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वाढदिवसाच्या लक्ष कोटी शुभेच्छा रवींद्रभाई गडगे. नकुलदादा भांडे यांचे जिवलग मित्र आहेत. खास करून सुनील माळी क्रीडा मंडळासाठी नेहमीच त्यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा वाढदिवस उद्याच्या दिवसामध्ये, त्याच निमित्तानं मला वाटतं नाईट क्रीडा स्पर्धेचं आयोजन देखील. वा, धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 5. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. सदाशिव ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला बॉल हळवार पद्धतीने खेळलाय. तिथे येतील. ओ, क्षेत्ररक्षण खराब आहे. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 7. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावर. लक्ष 40 धाव्यांचं आणि पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये प्रतीक पवार, दुसऱ्या षटकामध्ये राज भोईर आलेत. 2 सितारे आहेत या टीमचे, यंगस्टर आहेत आणि त्यांची कामगिरी सध्याच्या घडीला चांगली होती. मधून सदाबहार हा चौकार. 4 रन.
मिळालं. या प्रकारच्या धावा सदाशिवला देखील वर्चस्व गाजवतील आणि जय भवानी खाटेगर देखील या मॅच मध्ये वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल. फेवरेट स्ट्रोक आहे सदाशिवचा, त्याच्या पाठीमधून आलाय चौकार. गोलंदाज सय्यार आहेत राज, स्ट्रायकर इनवर बॅटर सदाशिव. बिग हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील. इलेव्हन ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. राज याला पाहतोय गोलंदाजी करत असताना. 40 धावांचा पाठलाग करत असताना जय भवानी खाटेकर. सध्याच्या घडीला सदाशिव ऑन स्ट्राईक. बॅकफुटला जात फटका चांगला सजवलाय. तिथे प्रतीक आहे, रन आउटची संधी आहे. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं आणि ते सेफली पोहोचलाय तेच पंचांनी सांगितलं. एक धाव या बॉलवर देखील येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल आता 12 या धावफलकावर. टिपेल ऑन द बोर्ड. 12 धावा. टिपेल ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला पण राजला पाहतोय. राजने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. ऋतिक वाघ मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, परंतु पॉवर प्ले मध्ये त्याच्या बॅटमधून फटके आलेले नाहीयेत. धावफलकावर धावसंख्या 12. 28 अजूनही बनवायच्यात. 19 बॉलचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होत असताना पाहायला मिळते. राज गोलंदाजी ट्रॅकवर. राजचा बॉल इथे फटका चांगला. ऋतिक वाघच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषेच्या जवळपास खराब क्षेत्ररक्षण. चौकार आला. 2 षटकांचा खेळ होईल समाप्त. धावफलकावर धावसंख्या 16. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 18. विजयासाठी 24ची आवश्यकता. संधी देवात डीजे. आतमध्ये आपण पाहतायत ऋतिक वाघ या खेळाडूला. ऋतिकच्या पाठमधून चौकार आला. त्याचा देखील आता आत्मविश्वास वाढेल. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचंय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही मातब्बर संघ आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. त्या विभागामध्ये त्यांनी भरपूर चांगलं कार्य सातत्यानं केलेलं. आज त्यांची कामगिरी कशी होते ते पाहायचं. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला पाहतात आपण A1 जोडी सकाळपासून एकत्रच फिरतात. काहीतरी वेगळा प्लॅन असावाच. नकुलजी भांडे त्यांच्याबरोबर दत्त गीते आणि पहा आज संपूर्ण व्यवस्थापक कमिटीची काळजी घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे कमलाकर गीते. सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण पाहतायत नकुलजी भांडे यांना. या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं देखील फार मोठं काम आपल्याला पाहायला मिळतं. प्रतीक आहेत गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. त्यांची कामगिरी कशी होते ते पाहायचं. पहिलाच बॉल सदाशिव साडे आपलातून. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. समीकरण चेंज. 17 बॉल आणि विजयासाठी 24चं लक्ष आहे. तर चौकार तिथे अडू शकला असता. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं. त्यानंतर सनी नाराज होताना पाहायला मिळाला त्या खेळाडूवर. आणि ते घडतं सातत्याने. तुमच्याकडे धावा कमी आहेत, त्या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. 17 बॉल विजयासाठी 24चं लक्ष. सदाशिव ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा डॉट. जबरदस्त गोलंदाजी प्रतीकची. गोलंदाजी अफलातून होते. हे डॉट बॉल सध्याच्या घडीला संकटामध्ये घेऊन जातील जय भवानी खाटेकरला. आणि इथे तुम्हाला जिंकावंच लागेल. इथे पराभव म्हणजे या क्रीडा स्पर्धेमधून तुमची माघार. गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. प्रतीकचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल या बॉलवर रोहन आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण रोहन कडून पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या धावफलकावर सध्याच्या घडीला
ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला स्लो मोशन मध्ये पाहतोय आमचे सर्वच आयोजक दत्ता गीते कमलाकर आणि त्यांच्या जोडीला नकुलजी भांडे. सातत्याने ही क्षणचित्रे टिपली जात आहेत. व्हिडिओ क्रिएटर देखील आहेत, रील स्टार आहेत रोहित रॉय, यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जातं. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि सध्याच्या घडीला पाहायचं 2 धावा तरी ते कंप्लीट झाल्यात का. पंचांनी सेफली सांगितलं की पोहोचलाय फलंदाज, 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 19. शकतो या आयोजक कमिटीने त्याची दखल घेतलेली आहे. सर्व टीमच्या ऍडजस्ट नुसार ते मात्र आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत कुमार गडगेला. गाडी सावकाश चालवा मित्रांनो. गोलंदाज तयार. ओ चांगला चेंडू, तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत सनी आणि आता सनी कडून देखील चूक होती. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. 13 बॉल 19 लढतायत मैदानाच्या आतमध्ये. खास करून 13 बॉल 19 ची आवश्यकता. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. भरपूर चांगलं क्रिकेट सातत्यानं खेळणारे दोन्ही संघात. प्रत्येक 7 चेंडू निर्णायक राहील. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या राहिला आहे. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. 21 धावा 12 चेंडू 19 ची आवश्यकता. भाऊदादा घुडे यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने ते उपस्थित आहेत. भाऊदादा आपलं सहर्ष स्वागत. प्रसिद्ध गायक देखील आहेत. लाटे रोहन घुडे या सर्वांनाच विनंती आपण या व्यासपीठावर खास करून साई स्पोर्ट सरळगाव ऑन स्क्रीन देखील आपण त्यांना पाहतोय. चेतनदादा लाटे जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रोहन गुडेच्या माध्यमातून अनेक क्रीडा स्पर्धा आपण पाहतो आणि भाऊची ओळख सांगायची गरज नाही. मुरबाड तालुक्याला असं असणार हे नाव. सर्वांचंच व्यासपीठावर आगमन होतंय. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 12 बॉल 19चं समीकरण मॅच जिंकण्यासाठी जय भवानी खाटेकरला संधी डीजेला. ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला सनीला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर सदाशिव बड्डे बॉय. 12 बॉल 19. आपल्या टीमला काय गिफ्ट देणार ते पाहायचं आपल्याला. ते मोठे फटके खेळणं नितांत गरजेचं राहील. 40 झाल्यानंतर अनेक जणांना वाटलं असेल की सामना एकतर्फे होईल, परंतु गोलंदाजी ताकद राहिली नेवाळपाडा कोळेवाडा टीमची. पहिलाच बॉल खोलवर दर्जाचा चांगला फटका. डिपॅक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण खराब सातत्याने होत आहे नेवाळपाडा कोळेवाडा टीम कडून. 2 धावा या बॉलवर देखील येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 23. 11 बॉल आणि आता 17चं समीकरण. 11-17 हा सामना मैदानाच्या आत.
मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सनीला पाहतोय आपण. गोलंदाजी करत असताना स्ट्राईक रेनवर फलंदाज सध्याच्या घडीला सदाशिव याला आपण पाहतो. गोलंदाज सय्यार आहेत. फुलटॉस, चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं आहे. फेकी दर्जेदार, फक्त सिंगल. बॉलवरील बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतला DRS. तिसऱ्या पंचांची मदत वेस्ट ऑफ हाईट साठी. तिसरे पंच धर्मेंद्र वर्मा सर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. इट्स फेअर डिलिव्हरी. धर्मेंद्र वर्मा सर यांचा इशारा. धावफलकावर धावसंख्या वाढेल एका धावेच्या मदतीने. 24 या धावसंख्येवर ऍक्शन रिप्ले देखील ऑन टेलिव्हिजन स्क्रीन. कॅमेरामनचं देखील कौतुक करू. भरपूर चांगली कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला करतात सर्वच कॅमेरामन. गणेश वारगडे इथे टाकलेला चेंडू. सुंदर सुंदर अति सुंदर फटका. ऋतिक वाघ च्या पाठमधून चौकार. 4 रन. संघाची धावसंख्या वाढते. फ्लाय होईल ती आता 28. 9-12 हे समीकरण. इथे टाकलेला बॉल. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं. एक धाव, दुसरीचा प्रयत्न आणि आता रन आउट च्या स्वरूपामध्ये सदाशिव येथील माघारी. विकेटचं पतन, फलंदाज बाद. ऑन स्क्रीन आपण सध्याच्या घडीला पाहतायत भाऊदादा घुडे यांना. त्यांच्या समवेत रोहन आहेत, चेतनदादा लाटे आहेत, नकुलदादा भांडे यांच्याबरोबर थोडीशी चर्चा या क्रीडा स्पर्धेबद्दल करत असताना. कारण सातत्याने या विभागामध्ये मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित होताना आपण पाहत असतो आणि त्यामध्ये भाऊदादांचं देखील मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्क्रीन आपण पाहतोय चेतन लाटे यांना. जबरदस्त गोलंदाजी या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांची देखील राहिली. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावा. दोन धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन स्क्रीन. प्रावी 11 इंद्याचे कर्णधार यांना आपण पाहतायत आणि त्यांच्या जोडीला आहेत कुमार. थोडीशी चर्चा देखील रंगतीये कुमारमध्ये. कुमारने सांगितलं खेळपट्टी थोडीशी घातक का. गोलंदाज सय्यार. इथे टाकलेला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 32. 32 धावा, 6 चेंडू, 8ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जय भवानी खाटेघरला. संधी देवा DJ धनु.
बनवायच्यात 8 धावा. 6 बॉल मध्ये 8 रोखल्या जातील का? थँक्यू डीजे, थँक्यू. 6 मध्ये 8 रोखल्या जातील का ते पाहायचं आपल्याला. 6 बॉल मध्ये 10 डिपेंड इथे क्वालिफायर मॅचला देखील झालेले आहेत. 6 बॉल 11 डिपेंड झालेले आहेत. 6 बॉल 8 होतील का ते पाहायचं आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. 6 चेंडू 8. निखिल आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर योगेश यांना आपण पाहतोय. 6 चेंडू 8 धावा. चला थोडंसं फास्ट खेळा टीम नेवाळपाडा. यानंतर होणारी लढत प्रावी 11 इंदे त्यांच्या विरुद्ध जय भारत शिरगाव. टॉस जिंकला प्रावी 11 इंदेने आणि प्रथम निर्णय घेतला तो बॅटिंग करण्याचा. 6 गेंदे 8 रन. 6 चेंडू 8. 31 पर्व या क्रीडा स्पर्धेचं तुम्ही पाहतायत. 8 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिलाच बॉल ऋतिक वाघ. वाघाने डरकाळी फोडली. वाघांची धाड आणि फोडला पहाड. षटकार. लगेचच नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. मला वाटतं आलेला आहे बॉल. प्रेक्षक वर्गाचं देखील कौतुक. लगेचच ते बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवतात. 5 बॉल आता 2ची आवश्यकता. चांगला फटका ऋतिक वाघ यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 6 धावा त्यांनी वसूल केल्यात. 2ची आवश्यकता. 5 बॉल 2 हे समीकरण. 40 धावांमध्ये भरपूर चांगला संघर्ष करत असताना टीम नेवाळपाडा पाहायला मिळाली. परंतु दुसऱ्या बाजूला ऋतिक वाघ त्याच्या पाठमधून षटकार आला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. निखिल फुल टॉस. चांगला फटका. विजय स्ट्रोक. जय हनुमान जय भवानी खाटेकर संघ दाखल होतील आता सेकंड राऊंड मध्ये. अभिनंदन. हार्ड लक टीम नेवाळपाडा. आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. 13 बॉल 28 धावांची इनिंग ज्या खेळाडूने खेळली तो ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऋतिक वाघ. घडीला आपण मॅच समरी पाहतो. प्रथम बॅटिंग करत असताना 8 विकेट 39 धावा. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली होती. विशालची 3 विकेट त्याने प्राप्त केल्या. ऋतिकने देखील 1 विकेट प्राप्त केली. स्वप्नील ज्याने 1 विकेट 12 धावा. योगेश यांचं कौतुक व्हायला पाहिजे. फक्त 2 धावांचं षटक त्यांनी हाताळलं होतं. 42 बनवल्या पाठला करत असताना ऋतिक. 13 बॉल 28. 11 बॉल मध्ये 12 बनवल्या सदाशिवने. 2 बॉल मध्ये 2 स्वप्नील कुमार. खास करून 0 बॉल 0. प्रतीकने 1 ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये 9 धावा 1 विकेट. निखिल 2 बॉलमध्ये 10 धावा त्याने खर्च केला. सनीने चांगली गोलंदाजी केली 1 ओव्हरमध्ये 11. आणि दुसऱ्या बाजूला राज याने देखील 1 ओव्हरमध्ये 12. जय भवानी स्पोर्ट खाटेगर विन बाय 8 विकेट. चांगला विजय नोंदवला. ऋतिक आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. ऋतिक वाघ, भाऊदादा घोडे, तदनंतर रोहन घोडे आणि चेतनदादा लाटे या तीनही मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या खेळाडूला देतोय. चांगली कामगिरी राहिली ऋतिक वाघ या खेळाडूची. या सामन्यामध्ये विजय त्यांनी नोंदवला. जे भवानी खाटेगर एकदा विजय नोंदवल्यानंतर ते पाठीमागे पाहत नाही. परंतु भरपूर काही शिकण्यासारखं या मॅचमध्ये. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. प्रत्येक गोलंदाजाची फलंदाजीमध्ये पुन्हा एकदा थोडंसं अपयश म्हणावं लागेल. कारण 40 धावांचा पाठलाग 5वं षटक जे मात्र लागलं खास करून भाऊदादा आणि रोहन यांच्या शुभास्य पण मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र देतो या खेळाडूला. वेल प्लेड ऋतिक. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. वेल प्लेड. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये कुमार बाबरे सर आपल्या बरोबर जोडले जातील. धन्यवाद.
लुचिक. जय भवानी स्पोर्ट्स काटेकर संघ कुठेही जाऊ नका, कारण की यानंतर लगेच